मस्तीच उड्या मारते. आज वाघिणीला मोकळी सोडली तर वाघिणीचं राज्य आहे. चल वर ये, चल धर, आज जा, बस खाली, खाली बस. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्या महाराजांची आज पूजा करून झालेली आहे. तर आज होतो निवांत. तर मस्तपैकी अशी निवांत अशी पूजा केली आज. गाई गडबडीत काही नाही. तर चला चहा नाश्ता करू आणि आहेच आज दिवसभर भेट मग आपली. चला तर मग आज आमची वाघीण होती मोकळी, त्यामुळं मारत होते नुसती जोड्या. चल सेल्फी, चल 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 बेरून चल 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 चल. हे बघा नुसती जोड्या मारते. आज वाघिणीला मोकळी सोडली तर वाघिणीचं राज्य आहे. चल वर ये, चल धर, आज जा, बस खाली, खाली बस. हां, आणि रुद्राची संपल्यात एक्झाम आता. मग काय रुद्र आणि रुद्राचा टॅब आणि गेमिंग नुसतं आता आता तेच चाललं. हो की नाही बाळा? बाळ खेळण्यात मग्न आहे, त्याच्यामुळं काय लक्ष देत नाही आपल्याकडं. आलं की आजी म्हणते त्याला तेच काम असतं. ट्युशनला जास्त पर्यंत आलं की आजीनी पण क्लिअर केलं, कारण वाद नको. तर आपली वाघीण आज चक्क वाकरी खाती. वाकरी वाकरी खाती का सेल्फी? वाकरी खाती. मग घरामध्ये निवांत बसलो होतो, थोडंसं डेटा वगैरे कॉपी करत. तेवढ्यात आमच्या एका लाडक्या मेहुण्यांचा फोन आला, तुळजापूरचे वैभव म्हणून. तर तो आला आता तुळजापूरवरनं इथे लग्नासाठी आला होता. त्याने केला कॉल की मी आलो इथं महाराजांच्या मठाच्या इथे पोहोचतोय. म्हटलं थांब आलोच मग, कारण तुळजापूरला ज्यावेळेस गेलो तर वैभवनी एवढं छान नियोजन केलं होतं दर्शनाचं, एकदम छान नियोजन. तर चला भेटूयात वैभवला आता. तर मठाच्या इथं पोचूयात आपण. त्या वैभव आलेलं आहे तिथं आणि त्याचं दर्शन करून मग बघूयात थोडं काय नियोजन आहे त्याचं. चला मग काय बरेच दिवस झालं मी पण महाराजांचं दर्शन घेतलं नव्हतं, मठात आलोच नव्हतं. वैभवमुळं मी पण मठात जाऊन दर्शन घेतलं बाबांचं आज. मग काय मठाच्या इथं आलो, त्यांचं दर्शन झालं आणि मग त्यांनी केला परतीचा प्रवास परत चालू. तर कारण तुळजापूर गाठायचे त्यांना तर जावं म्हटलं. मग चला